नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे। मात्र रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडेवाढ नको, तर त्याऐवजी सीएनजीच्या दरामध्ये 40% सवलत द्यावी, अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटनेचे नेते शशांक राव यांनी केली आहे। शहर आणि उपनगरामध्ये 50,000पेक्षा जास्त अधिक टॅक्सीज तर 5 लाखांपेक्षा अधिक रिक्षा आहेत। राज्य सरकारनं रिक्षाचं सुरुवातीचं भाडं 23 वरून 26 रुपये तर टॅक्सीचं सुरुवातीचं भाडं हे 28 रुपयांवरून 32 रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। या संदर्भामध्ये शशांक राव म्हणाले की भाडेवाढ व्हावी अशी आमच्या संघटनेची मागणी नाही। रिक्षा आणि टॅक्सी हा पब्लिक ट्रान्सपोर्टचाच एक भाग आहे, त्यामुळे सरकारनं सीएनजीच्या दरामध्ये 40% सवलत आम्हाला द्यावी। प्राथमिक भाडं वाढल्यानं प्रवाशांना भुर्दंड भरावा लागेल, मात्र या भाडेवाढीचा फायदा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना होणार नाही असं ते म्हणाले। अनधिकृत रिक्षांवरती कारवाई हवी आणि उपनगरातील रिक्षांमध्ये अनधिकृत आणि परवाने नसलेल्या रिक्षाकार चालकांचा मोठा समावेश आहे। असे सुमारे 1.5 लाख रिक्षाज अनधिकृत आहेत आणि हेच रिक्षावाले प्रवाशांना लुबाडतात, अव्वाच्या सव्वा भाडं घेतात, तसेच भाडं नाकारून मनमानी करतात। त्यामुळे अशा अनधिकृत रिक्षा चालकांवरती कारवाई व्हायलाच पाहिजे अशी संघटनेची मागणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सरकार अशा पद्धतीनं सीएनजीमध्ये सवलत देईल का? यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।